जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी येथे कौटुंबिक वादातून वडिलांनी आपल्या 25 वर्षीय मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मृत तरुणाचे नाव शुभम धनराज सुरळकर, वय वर्ष 25 असून त्याचा मृतदेह गावाजवळ शेख करीम शेख उर्फ याच्या शेताजवळ आढळून आला। ही माहिती पोलीस पाटील तडपी यांनी 22 जून रोजी सकाळी फत्तेपूर पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी अंकुश जाधव यांना दिली। त्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असता मृताच्या डोक्याला जबर मार लागल्याचे निष्पन्न झाले। मयत शुभम या दारूचे व्यसन होते आणि त्यामुळे तो सतत घरात वाद घालत असे। या त्रासाला कंटाळून 21 जूनच्या रात्री शुभम झोपेत असताना त्याच्या वडिलांनी रागाच्या भरात मोठा दगड डोक्यात घालून त्याचा खून केला आणि मृतदेह गावाजवळ फेकून दिला। या प्रकरणी आरोपी धनराज सुरळकर यास अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव हे करत आहेत। गावात तणाव निर्माण होऊ नये म्हणून फत्तेपूरसह जामनेर व पहूर पोलीस ठाण्याचे अधिकारी हेड कॉन्स्टेबल प्रवीण चौधरी, गणित तडवी, मुकेश पाटील, चेतन कांगणे आदी घटनास्थळी ठाण मांडून आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।